कन्नड येथील लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयाबाबत धक्कादायक प्रकार समोर येत आहे। विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांना तासनतास वाट पाहावी लागत असून संबंधित अधिकारी कार्यालयात उपस्थित राहत नसल्याचा गंभीर आरोप आता शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांकडून केला जातोय। कन्नड येथील लघु पाटबंधारे उपविभागीय अधिकारी कार्यालयात नागरिक दररोज विविध कामांसाठी येतात, मात्र अधिकारी उपस्थित नसल्याने अनेक कामे रखडली आहेत। नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार अर्ज देण्यासाठी किंवा माहिती मिळविण्यासाठी अनेकदा फेऱ्या माराव्या लागत आहेत। विशेष म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम 2015 नुसार शासनाच्या सेवा निश्चित वेळेत देणे बंधनकारक असतानाही या कार्यालयात नियमांचे उल्लंघन होत असल्याचं चित्र आहे। अधिकारी नियमित उपस्थित राहत नसतील तर त्यांच्यावर शिस्तभंग दंड आणि विभागीय चौकशीची तरतूद असतानाही प्रशासन याकडे दुर्लक्ष करत आहे। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करून दोषींवर तत्काळ कारवाई करावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे। सध्या आपण लघु पाटबंधारे विभाग उपविभागीय कार्यालय कन्नड या ठिकाणी आलेलो आहोत। सध्या कार्यालयाची जी व्यवस्था आहे, कार्यालयाची दुरावस्था जी आहे, कार्यालयातील कर्मचाऱ्यांची जी विसंगती आहे ते आपण दाखवत आहोत। सध्या आपण याच कार्यालयाचं एका 15 ऑगस्टच्या दिवशी या कार्यालयाने ध्वजारोहण केलेलं नव्हतं, म्हणून आपण ते एक बातमी हायलाइट केलेली होती। आणि आता सध्या आपण या कार्यालयामध्ये कर्मचारी अस्तित्वात आहे का निस्ती फुकट पगार घेताय, शासनाची लूट करताय, हे आपण दाखवतो आहोत। सध्या नागरी सेवा कायद्याअंतर्गत नागरिकांना सेवा उपलब्ध करण्याची जी हमी या कार्यालयामधून असते, ते कार्यालय सध्या नागरिकांना सेवा पुरवते का नाही पुरवते हे आपण बघणार आहोत। आणि सध्या आपण या दालनामध्ये आल्यानंतर आपल्याला दिसतंय की हे दालन आता सध्या उघडं आहे। हे उपविभागीय अधिकारी म्हणून AR दांडगे आहे, इंजिनियर आहे AR दांडगे यांचं हे दालन आहे। आलिशान दालन आहे, व्यवस्थित दिसतंय आपल्याला। यांचा हा पदभार जर बघितला आपण तर 1/1/2021 पासून हे कन्नड तालुक्यामध्ये कार्यरत आहे। या कार्यालयामध्ये ते कार्यालयामध्ये आहे। पण महत्वाची गोष्ट म्हणजे आज ते या ठिकाणी उपलब्ध नाहीये आणि या विभागातील हे अधिकाऱ्यांची अशी स्थिती आहे, या कार्यालयातील हे जे कर्मचारी आहे, हे जे अधिकारी आहे, उपविभागीय अधिकारी गेल्या कित्येक दिवसापासून या कार्यालयामध्ये आलेले दिसून येत नाहीये। त्यांच्या या स्थितीवरूनच आपल्याला दिसून येत आहे। सध्या जर आपण मधली जर स्थिती बघितली तर इथं बघितलं तर हे कार्यालयाच्या ज्या कर्मचाऱ्यांचा फलक आहे, सहाय्यक शासकीय अधिकारी जो आहे ते AR दांडगे साहेब आहे आणि त्याच्यानंतर शासकीय माहिती अधिकार म्हणून जो आहे ते इथं रमेश हिरे म्हणून कोणीतरी आहे। बघा, महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या अधिकाऱ्यांचा फलक आहे हे व्यक्ती या ठिकाणी कधीच दिसलेले नाहीये। आपण त्यांचं आता दालन बघत आहोत। सध्या जर हिरे साहेबांचं दालन बघितलं तर या ठिकाणी कोणीच दिसत नाहीये। ही स्थिती आहे सध्या लघु पाटबंधारे विभागाची। जर बघितलं तर फॅन चालू आहे। या विभागामध्ये जे रमेश हिरे साहेब आहे, हे कोणतं त्यांचं दालन आहे हे कोणाला माहित नाहीये। इथं कोणीच कर्मचारी नाहीये, त्यामुळे आपल्याला विचारणं इथं कोणाला माहित पण नसेल। सध्या या ठिकाणी जे शिपाई आहे ते कार्यरत आहे, शिपाई त्यांचं काम करत आहे। परंतु जर बघितलं लघु पाटबंधारे विभाग जे उपविभागीय अधिकारी आहे, कर्मचारी आहे, हे कर्मचारी सध्या आपल्याला जागेवर ते दिसून येत नाहीये, कार्यालयीन वेळेमध्ये ते नाहीये। मुळात म्हणजे नागरी सेवा कायद्याअंतर्गत या व्यक्तींकडनं कोणतीही नागरिकांची सेवा कोणाला दिली जात नाहीये, म्हणून शासनाने व वरिष्ठ अधिकाऱ्यांनी यांच्यावरती तात्काळ कारवाई करण्याची मागणी NTV न्यूज मराठी जोर धरत आहे। आणि येणाऱ्या दिवसांमध्ये सदरील विभागाचे जे वरिष्ठ अधिकारी आहे यांच्याशीही आपण चर्चा या संदर्भात करणारच आहोत। तरी पण बघत राहा NTV न्यूज मराठी, छत्रपती संभाजीनगर। NTV न्यूज मराठी कन्नड, छत्रपती संभाजीनगर।